नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विकास आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या न्यायाच्या तिसऱ्या भागात आपण जॉन रॉल्स यांचे दोन सिद्धांत आणि त्याचप्रमाणे रॉल्स आणि नॉझिक यांच्या न्यायाच्या सिद्धांतामधील यांच्या थिअरी ऑफ जस्टिसमधील काय फरक आहे हे आपण बघणार आहोत। मित्रांनो, आपण याआधी न्यायाच्या संकल्पनेवर पूर्वी दोन भागांमध्ये जी चर्चा केली त्यात पहिल्या भागामध्ये आपण न्यायाची संकल्पना बघितली, न्यायाचा अर्थ आणि विविध विचारवंतांनी न्यायाच्या केलेल्या व्याख्या आपण बघितल्या। त्याचप्रमाणे न्यायाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण न्यायाच्या संकल्पनेची डेव्हलपमेंट जी वेगवेगळ्या तीन भागांमध्ये अर्थातच क्लासिकल पिरियड, मेडिवल पिरियड आणि मॉडर्न पिरियडमध्ये कशी झालेली आहे हे बघितलं आणि त्याचप्रमाणे न्यायाचे विविध प्रकारसुद्धा आपण त्या भागात बघितलेले आहेत। तर मित्रांनो, आपण या भागात रॉल्स यांची न्यायाची जी संकल्पना आहे, जो त्यांचा न्यायाचा सिद्धांत आहे, थिअरी ऑफ जस्टिस, यावरच प्रामुख्याने चर्चा करणार आहोत। मित्रांनो, जॉन रॉल्स हे एक अमेरिकेचे विचारवंत आहेत आणि ते लिबरल थिंकर्स अर्थातच उदारमतवादी विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते। रॉल्स यांनी अमेरिकेतच हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 40 वर्ष अध्यापनाचं कार्य केलेलं आहे। 1971 साली लिहिलेलं अ थिअरी ऑफ जस्टिस या पुस्तकातून त्यांनी न्यायाचा त्यांचा सिद्धांत मांडलेला आहे। न्यायाच्या संकल्पनेत व्यक्ती आणि राज्य यांचे संबंध कशा प्रकारे असतील याबाबत व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते। मित्रांनो, या चर्चेचा या डिबेटचा मुख्य मुद्दा असा असतो की व्यक्तींना किती प्रमाणात स्वातंत्र्य द्यायला हवे जेणेकरून व्यक्ती त्याचा विकास साधू शकतात, त्याचप्रमाणे राज्याला किती अधिकार द्यावे जेणेकरून व्यक्तींमध्ये किंवा त्यांचा विकास साधत असताना समाजात समानता प्रस्थापित होण्यास मदत होईल। यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तीचं स्वातंत्र्य कमी झाल्यास व्यक्तीवर अन्याय होईल आणि समाजातून समता कमी झाल्यास हे सुद्धा सामाजिक हिताचं होणार नाही आणि म्हणून या दोन मुद्द्यांभोवतीच कुठेतरी ही चर्चा असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून विचारवंत दोन गटांमध्ये विभागले गेलेले आपल्याला आढळून येतात। एक स्वातंत्र्यावर भर देणारा गट आहे तर दुसरा समानतेवर भर देणारा गट आहे। यामध्ये स्वातंत्र्यावर भर देणारे जे विचारवंत आहेत ते म्हणतात की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तीला निरंकुश स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्यासाठी ते राज्याचा व्यक्तींच्या कामकाजात विशेषतः आर्थिक बाबतीत हस्तक्षेप नाकारतात आणि यालाच आपण लेसिस फेअर पॉलिसी असं म्हणतो, द डॉक्ट्रिन ऑफ लेसिस फेअर। याचा अर्थ असा आहे, द डॉक्ट्रिन दॅट गव्हर्नमेंट शुड नॉट इंटरफेअर इन द कमर्शियल अफेअर्स। यांच्या मते राज्य हे मिनिमलिस्ट स्टेट असावं, पोलीस स्टेट असावं, राज्याने लॉ अँड ऑर्डर किंवा सिक्युरिटी इत्यादीसारखे कार्य करावेत। याच्या उलट समतेवर भर देणारे जे विचारवंत आहेत ते असं मानतात की समता हा मूलभूत सिद्धांत आहे आणि राज्याचा व्यक्तीच्या निरंकुश स्वातंत्र्यावर संकोच असायला हवा। ते त्या स्वातंत्र्यावर राज्याने काही निर्बंध घालायला हवेत जेणेकरून व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित होईल आणि त्याने व्यक्ती व समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होईल। हे विचारवंत पुढे असे म्हणतात की राज्याने व्यक्तीच्या कामकाजात हस्तक्षेप केला पाहिजे आणि त्यासाठी राज्याने काही लोककल्याणकारी योजना राबवाव्यात, अर्थात ज्या वेलफेअर पॉलिसीज आहेत त्या राबवल्या पाहिजेत आणि त्यामुळे गरीबातील गरीब लोकांचं हित साधलं जाईल आणि म्हणून राज्य हे मिनिमलिस्ट स्टेट न राहता, पोलीस स्टेट न राहता वेलफेअर स्टेट म्हणून राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने राज्याने कार्य केलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये न्याय स्थापन होण्यास मदत होईल। रॉल्स यांनी त्यांचा जो न्यायाचा सिद्धांत मांडला तो स्वातंत्र्य आणि समता या दोघांची सांगड घालून मांडला, अर्थात लिबर्टी अँड इक्वॅलिटी, आणि याचं योग्य पद्धतीनं समायोजन करून त्यांनी त्यांचा सिद्धांत सांगितलेला आहे। अनेक विचारवंतांनी न्यायाची संकल्पना ही स्वातंत्र्यावर किंवा समता या वेगवेगळे आधार घेऊन मांडलेली दिसते, परंतु रॉल्स यांनी स्वातंत्र्य आणि समता यांना एकत्रित करून यांचं योग्य पद्धतीनं समायोजन करून त्यांच्या थिअरी ऑफ जस्टिसमध्ये त्यांनी न्यायाची संकल्पना, त्यांनी न्यायाचा सिद्धांत मांडल्याचा आपल्याला दिसून येतो। आपल्याला माहीतच आहे की प्लेटो आपली आदर्श राज्याची संकल्पना मांडताना ते म्हणतात की व्यक्तींमध्ये न्यायाचा सद्गुण असतो आणि राज्य हे न्यायपूर्ण असावे। त्याचप्रमाणे सर्वांना वाटतं की समाजामध्ये न्याय हवा, मात्र तो कशा प्रकारे असेल, कशा प्रकारे तो साधता येईल याबाबत एकमत आजपर्यंत तरी होत नसल्याचं आपल्याला दिसून येतं। याचं कारण आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तींमधील जी असमानता आहे ती अर्थातच कोणत्या ना कोणत्या बाबतींमध्ये समाजामध्ये कायमच अस्तित्वात राहिल्याची आपल्याला दिसून येते। जसं की आर्थिक बाबतीत असेल, राजकीय बाबतीत असेल,
सामाजिक बाबतीत, शैक्षणिक बाबतीत आणि असे इतरही आपल्याला उदाहरणं देता येईल की ज्यामुळे आपल्या समाजात न्यायाची स्थापना खऱ्या पद्धतीने होऊ शकली नाही. मित्रांनो, रॉल्स यांनी त्यांचा जो न्यायाचा सिद्धांत मांडला, त्यांची जी थिअरी ऑफ जस्टिस, हे मांडताना त्यांनी सामाजिक करार सिद्धांताचं समर्थन केलं, त्याचा आधार घेतला. सामाजिक करार सिद्धांत आपल्याला माहीतच आहे की हॉब्स, लॉक, रुसो यांनी मांडलेला आहे. त्यांनीसुद्धा या सामाजिक कराराचं समर्थन केलेलं आहे की राज्य हे नॅचरल स्टेटपासून एक सिव्हिल स्टेट किंवा पॉलिटिकल एंटिटी कशाप्रकारे झालेलं आहे, कशाप्रकारे ते अस्तित्वात आलेलं आहे, हा तो सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत मांडताना रॉल्स असं म्हणतात की ही जी पूर्वीची नॅचरल स्टेट होती किंवा जी प्राकृतिक अवस्था होती, मूळ अवस्था होती, यामध्ये याला ते ओरिजिनल पोझिशन असं म्हणतात. अर्थात ही एक काल्पनिकच बाब आहे, असंही ते म्हणतात. आणि या मूळ अवस्थेतील लोक हे एका अज्ञानाच्या पडद्याआड राहत होते असं रॉल्स सांगतात. आणि या अज्ञानाच्या पडद्याला ते त्याच्या थेअरीमध्ये वेल ऑफ इग्नोरन्स असं म्हणतात. म्हणजे आपण पुढे कोणत्या वर्गात जाऊ ह्याची त्यांना कल्पना नव्हती, ह्याची त्यांना माहिती नव्हती. आपण गरीब असू किंवा श्रीमंत, आपण शिक्षित असू किंवा अज्ञानी असू, आपण धनाढ्य असू किंवा निर्धन असू, याबाबत त्यांना काही माहिती नव्हती. व्यक्तींच्या श्रेष्ठतांची, व्यक्तींच्या क्षमतांची त्यांना माहिती नव्हती असं रॉल्स सांगतात. या ठिकाणी आपल्याला असं उदाहरणादाखल म्हणता येईल की जे आईच्या पोटातलं जे मूल असतं, त्याला मोठेपणी आपण काय असतो किंवा काय होऊ हे त्याला माहीत नसतं. जसं आपण डॉक्टर होऊ किंवा इंजिनियर होऊ, वकील होऊ, शिक्षक होऊ, किंवा आपण आपला रंग, रूप याबद्दल त्याला काही कल्पना नसते. आपल्यामध्ये कोणती उपजत कला येईल याबद्दलसुद्धा ते बाळ अनभिज्ञ असतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा पद्धतीच्याच लोकांची, अर्थात न्यायाच्या बाबतीत ते अवधारणा मांडतात, ते संकल्पना मांडतात की वेल ऑफ इग्नोरन्समध्ये, अर्थातच अज्ञानाच्या पडद्याआड व्यक्ती न्यायाच्या बाबतीत अशा प्रकारे असतील. आणि म्हणून या अवस्थेमध्ये, मूळ अवस्थेमध्ये किंवा ओरिजिनल पोझिशनमध्ये लोक जे अज्ञानाच्या पडद्यावर राहत होते, त्यांना लिबर्टीची जाण नव्हती, त्यांना इक्वॅलिटी, जस्टिस ह्यासारख्या संकल्पनांची माहिती नव्हती असंही आपल्याला म्हणता येईल. आणि पुढे मग ते कोणत्या व्यवस्थेमध्ये राहतील याची त्यांना काही कल्पना नव्हती. अर्थात रॉल्स इथे केवळ न्यायाच्या बाबतीत ही संकल्पना मांडताना दिसतात. इथे रॉल्स केवळ न्यायाच्या संदर्भातच या व्यवस्थेचा उल्लेख करतात. केवळ न्याय अन्यायाची त्यांना जाणीव नाही असं ते गृहीत धरतात. राज्य किंवा स्टेट याबद्दल ते मत मांडत नाहीत. अर्थात रॉल्स हे लोकशाहीचं समर्थन करतात. आणि म्हणून समाजात न्यायाची स्थापना करण्यासाठी ते व्यक्ती एकत्र येतात. आणि त्या व्यक्तींमध्ये विवेक आहे, त्या व्यक्ती रॅशनल आहेत, विकासामध्ये त्या व्यक्तींची रुची आहे. म्हणून त्या व्यक्ती समाजामध्ये न्यायाची स्थापना करण्यासाठी एकत्रित येऊन काही निष्कर्षांपर्यंत येतात. आणि इथे रॉल्स त्यांच्या थिअरी ऑफ जस्टिसचे जे 2 प्रिन्सिपल आहेत ते मांडताना आपल्याला दिसून येतात. रॉल्स म्हणतात की ह्या ज्या व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी असं सांगितलं की अशी राज्यव्यवस्था कायमस्वरूपी स्थापन व्हायला हवी ज्यामध्ये सर्व व्यक्तींना अधिकाधिक स्वातंत्र्य मिळायला हवे. आणि दुसऱ्या सिद्धांतात ते असं म्हणतात की सर्वांना संधीची समानता मिळायला हवी. या ठिकाणी रॉल्स स्वातंत्र्य आणि समानता, स्वातंत्र्य आणि समता याचा मेळ घालताना आपल्याला दिसून येतात. रॉल्स संधीची समानताबाबत आणखी पुढे असं म्हणतात की ह्यासाठी ते व्यक्तींमधील जो भेदभाव राज्य पुरस्कृत असेल किंवा जो भेदभाव योग्य आधारावर सिद्ध झालेला असेल की ज्याच्याने समाजातील जे वंचित घटक आहेत, जे दीनदुबळे आहेत, जे दुर्लक्षित घटक आहेत, यांचा विकास साधला जाईल, अशा भेदभावास ते योग्य ठरवतात. आज यालाच आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असं सुद्धा म्हणतो. भारतीय संविधानातसुद्धा पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनला घेऊन बऱ्याचशा तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतील. आणि ह्या आधारावरच रॉल्स यांनी त्यांच्या न्यायाच्या सिद्धांताचं प्रतिपादन केलेलं दिसून येतं. हा सिद्धांत आपण 3 वेगवेगळ्या भागांमध्ये पाहू शकतो. पहिल्या भागामध्ये आपण समान जे आधारभूत स्वातंत्र्य आहे जे रॉल्स यांनी सांगितलं त्याबद्दल चर्चा करू. अर्थात हे रॉल्सचं लिबर्टी प्रिन्सिपल आहे. आणि समान स्वातंत्र्य या आधारावर त्यांनी लिबर्टीचं इक्वॅलिटीसोबत असलेलं रिलेशनसुद्धा मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. रॉल्स यांच्या मतानुसार उदारमतवादी लोकशाहीत रॉल्स असं म्हणतात की उदारमतवादी लोकशाही किंवा लिबरल डेमोक्रेसी याला आजच्या आपल्या राज्यसंस्थेच्या अभ्यासावरून कुठलाही पर्याय नाही. आणि या अशा उदारमतवादी लोकशाहीत व्यक्तीच्या अधिकार आणि स्वातंत्र्यावर अधिक भर दिलेला दिसून येतो किंवा भर दिलेला आहे. आणि हे जे व्यक्तींचे अधिकार आणि स्वातंत्र्य आहेत हे निर्विवाद असतात असंही रॉल्स म्हणतात.
उदाहरणार्थ विचार स्वातंत्र्य, म्हणजे राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, धार्मिक स्वातंत्र्य, राईट टू रिलिजियस फ्रीडम, त्यानंतर संपत्तीचा अधिकार असेल, राईट टू प्रॉपर्टी, उत्पादन साधनावर व्यक्तीचा जो खाजगी अधिकार आहे, विवाह करण्याचा अधिकार असेल, कुटुंब स्थापनेचा अधिकार असेल, इत्यादी अधिकार हे लोकशाहीत मिळालेले अधिकार निर्विवाद आहेत असं रॉल्स म्हणतात. वयस्क मताधिकारावर आधारित अर्थातच जे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज आहे त्यावर आधारित जी संवैधानिक लोकशाही आहे, संवैधानिक लोकशाहीचं रॉल्स समर्थन करतात. या लोकशाहीमध्ये निवडणुका वेळच्या वेळी होतात जेणेकरून शासनावर लोकांचा वचक राहतो. त्यामध्ये जी जनसंपर्काची माध्यमे असतात त्यावर शासनाचं कुठलंही नियंत्रण नसतं आणि याच्याद्वारे लोकांचे जे मूळ प्रश्न असतात ते विचारले जातात. त्याबरोबरच जे न्यायव्यवस्था असतात, न्यायालय असतात, ही स्वतंत्र असतात, निष्पक्ष असतात, ज्यामुळे न्याय मिळण्याची शाश्वती असते आणि समाजात त्याद्वारे न्यायसुद्धा स्थापन केला जातो. मित्रांनो, या सिद्धांताच्या दुसऱ्या भागात आपण संधीची समानता अर्थातच रॉल्सचं इक्वॅलिटी प्रिन्सिपल हे आपण बघणार आहोत. यामध्ये रॉल्स भांडवलवादी जी व्यवस्था आहे त्याचं समर्थन करताना ती न्यायसंगत ठरवताना दिसतात. रॉल्स असं म्हणतात की जे भांडवल असतं ते खाजगी व्यक्तींच्या मालकीचं असतं आणि ते उद्योगधंदे किंवा कारखाने स्थापन करण्याची त्यांना संधी देतं. त्यामुळे भांडवलदार किंवा उद्योगपतींना या व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त फायदा होतो, नफा होतो. मात्र रॉल्स हे सुद्धा सांगतात की असं असलं तरी शासन व्यवस्था ही सक्षम आणि प्रभावी पाहिजे किंवा सक्षम आणि प्रभावी असायला पाहिजे, जेणेकरून समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी रॉल्स सांगतात की काही खालील बाबी करताना कुठली अडचण राज्याला, व्यवस्थेला येता कामा नये. यामध्ये रॉल्स असं सांगतात की बाजारातील स्पर्धेचं वातावरण कायम राहील यासाठी पुढाकार घ्यावा, स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि वस्तूच्या किमती व त्या बनवण्यासाठी लागणारी मजुरी याचे दर ठरवता येतील. जर वस्तूंच्या किमती किंवा जी मजुरी ठरवण्याचा अधिकार भांडवलदारांना किंवा उद्योगपतींना दिला तर व्यवस्था विस्कळीत होईल असं रॉल्स मांडतात. आणि दुसरी गोष्ट ते सांगतात की मजूर वर्गांचं सुद्धा शोषण होईल आणि या व्यवस्थेवर भांडवलदारांचं किंवा उद्योगपतींचा एकाधिकार प्रस्थापित होईल. हे टाळण्यासाठी रॉल्स सांगतात की शासनाने किंवा शासनाचे या बाजारातील स्पर्धेवर कडक नियंत्रण असायला पाहिजे. त्याचप्रमाणे भौतिक संसाधनं असतील किंवा प्राकृतिक घटक असतील ते वाया न घालवता त्याचं संवर्धन करणं, जतन करणं आवश्यक आहे. चलन किंवा संपत्तीचं वितरण होत राहणं आवश्यक आहे. न्याय याचा अर्थ सर्व व्यक्तींच्या मूलभूत गरजाची परिपूर्ती होणे असं रॉल्स सांगतात. त्यासाठी पुढे रॉल्स असे सांगतात की सर्वांचा दर्जा उंचावण्यासाठी, विकास साधण्यासाठी सर्वांना संधीची समानता प्राप्त झाली पाहिजे आणि त्यासाठी राज्याने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्थासुद्धा केली पाहिजे असंही रॉल्स सांगतात. या सिद्धांताच्या तिसऱ्या भागात रॉल्स उत्पन्नाचं पुनर्वितरण मांडतात, अर्थातच रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस किंवा वेल्थ. आणि जो लॉक यांनी सिद्धांत मांडलेला आहे की संपत्तीचा अधिकार हा नैसर्गिक आहे, प्राकृतिक आहे आणि राज्याचा हस्तक्षेप किंवा राज्याचा व्यक्तीच्या संपत्तीबाबत कुठलाही निर्बंध मान्य करत नाहीत. मात्र या लॉकच्या या सिद्धांताचं रॉल्स इथे खंडन करताना दिसतात आणि रॉल्स असं म्हणतात की व्यक्ती आपल्या क्षमतानुसार, आपल्या कौशल्यानुसार जी संपत्ती अर्जित करतो त्यावर केवळ त्या व्यक्तीचा अधिकार राहत नाही, कारण की क्षमता, कौशल्य, निपुणता प्राप्त करण्यासाठी जे श्रेष्ठ चारित्र्याचा जो गुण व्यक्तींमध्ये लागतो तो त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातून, त्याच्या परिवारातून मिळतो आणि म्हणून व्यक्तीने मिळवलेल्या संपत्तीचं सगळं श्रेय हे त्या व्यक्तीचं राहत नाही. त्याबरोबरच रॉल्स असंही मानतात की व्यक्तीचं शिक्षण असेल, कौशल्य असेल इत्यादींमध्ये त्याच्या कुटुंबाबरोबर समाजाचंही योगदान असतं. म्हणून सामाजिक हितासाठी उत्पन्नाची आणि उत्पन्नाच्या साधनांची समाजामध्ये समान स्वरूपात विभागणी व्हावी, त्याचं पुनर्वितरण व्हावं आणि ह्यातून सामाजिक हित साध्य होईल असं रॉल्स मानतात. आणि या उत्पन्नाच्या वितरणासाठी रॉल्स असं म्हणतात की राज्य शासनाने जे धनिक वर्ग असतील, जे व्यापारी असतील त्यांच्याकडून कर स्वरूपात उत्पन्नाचा एक भाग गोळा केला पाहिजे. ह्यातून त्यांनी देशाची सुरक्षा असेल, दळणवळण, संचार आणि इत्यादीसारख्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे शिक्षण, आरोग्य, निवासाची काही व्यवस्था असेल, बेरोजगारी भत्ते इत्यादी सुविधा, इत्यादी व्यवस्थासुद्धा या उत्पन्नाच्या पुनर्वितरणातून राज्यसंस्थेने केल्या पाहिजेत. आणि रॉलच्या मतानुसार हे जे उत्पन्नाचं पुनर्वितरण आहे, हस्तांतरण आहे, ते अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे की जेणेकरून समाजातील सर्वात खालच्या वर्गाला, जो निम्न घटक आहे, त्या सगळ्यांना सहजपणे याचे लाभ मिळायला हवे व यातून समाजात सामाजिक न्यायाची स्थापना होण्यास मदत व्हावी.
मित्रांनो, आपण आता रॉबर्ट नॉझिक यांनी मांडलेला न्यायाचा सिद्धांत बघू आणि यातूनच आपल्याला रॉल्स आणि नॉझिक यांच्या दोघांच्याही न्यायाच्या सिद्धांतात काय मुख्य फरक आहे, काय डिफरन्स आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. रॉल्स यांनी जो न्यायाचा सिद्धांत मांडला त्याचं खंडन करण्यासाठी त्या रॉल्सच्या थेअरीला काउंटर करण्यासाठीच रॉबर्ट नॉझिक यांनी त्यांचं पुस्तक अनार्की, स्टेट अँड युटोपिया जे 1974 साली त्यांनी लिहिलं, त्यामधून त्यांनी हा त्यांचा न्यायाचा सिद्धांत मांडला. याला ते जस्टिस ॲज अ एन्टायटलमेंट असं नाव देतात. याचा अर्थ आहे की जस्टिस किंवा जो न्याय आहे हे शीर्षक आहे किंवा जो अधिकार आहे, जो इंडिव्हिज्युअलचा अधिकार आहे, याबाबत ते सांगतात. नॉझिक त्यांच्या न्यायाच्या सिद्धांतामध्ये असं सांगतात की इंडिव्हिज्युअलचं किंवा जे व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, व्यक्तीची जी लिबर्टी आहे, त्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं काहीही नाही आणि ते लिबर्टीला इक्वॅलिटीपेक्षा श्रेष्ठ दर्जाचं मानतात. नॉझिक असे म्हणतात की स्टेट हे मिनिमलिस्ट स्टेट असलं पाहिजे, ते पोलिस स्टेट असलं पाहिजे आणि त्याचे जे फंक्शन आहे, त्याचे जे कार्य आहेत ते कमीत कमी असले पाहिजे. व्यक्तीच्या आर्थिक बाबतीत राज्याने कोणताही हस्तक्षेप करू नये अशी भूमिकासुद्धा नॉझिक या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येतात. इथे ते लेसेस फेअर पॉलिसीचं समर्थन करतानासुद्धा आपल्याला दिसून येतात. संपत्तीच्या बाबतीत नॉझिक असं म्हणतात की इंडिव्हिज्युअल हॅज ॲब्सोल्यूट राईट ओव्हर लिजिटिमेट ॲक्वायर्ड प्रॉपर्टी, म्हणजे जी लिजिटिमेट किंवा जी कायदेशीररित्या ॲक्वायर केलेली प्रॉपर्टी असेल, कायदेशीररित्या घेतलेली प्रॉपर्टी असेल, त्याच्यावर व्यक्तीचा हा पूर्णतः मालकी अधिकार आहे असं ते म्हणतात. यासाठी ते सांगतात की लिजिटिमेट ॲक्विजिशन इन 3 वे, ते या ॲक्विजिशन कसं झालेलं आहे किंवा जी प्रॉपर्टी कशी घेतलेली असेल, जी कायदेशीररित्या, जी संवैधानिकरित्या, जी योग्य पद्धतीने घेतलेली आहे, याचे ते 3 प्रकार सांगतात. पहिल्याच्या ते म्हणतात की इनिशियल ॲक्विजिशन, याचा ते आधार घेतात की फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे एखादं या ठिकाणी तसं उदाहरण देतात की एखादं आयलंड असेल, एखादी जमिनीचा तुकडा असेल, भूभाग असेल, त्या ठिकाणी जी व्यक्ती जाईल कुणीही आणि ती त्याच्या कितीही मालकीची जमीन घेऊ शकते. अर्थात त्या ठिकाणी आता दुसरे व्यक्ती नसतील किंवा त्यांच्यासाठीही भरपूर जमीन त्यांच्या मालकीसाठी उपलब्ध असेल, त्यामुळे तिथे काही स्पर्धा नसेल आणि म्हणून ते अशा ॲक्विजिशनला, अशा संपत्ती मिळवण्याला ते वैध ठरवतात, ज्याला ते इनिशियल ॲक्विजिशन म्हणतात. दुसरी बाब ते असं सांगतात की व्हॉलंटरी ट्रान्सफर, अर्थात ही जी लिजिटिमेट प्रॉपर्टी असेल ती व्हॉलंटरी ट्रान्सफर केलेली असेल किंवा काही करार करून किंवा वैध मार्गाने ती एका दुसऱ्याला हस्तांतरित केलेली असेल, अशी प्रॉपर्टी तीसुद्धा योग्य आहे असंही ते मानतात. आणि तिसरी बाब ते असं सांगतात की रेक्टिफिकेशन, अर्थात जी काही जमिनीचा जो भूभाग असेल किंवा जी मालमत्ता असेल, त्याची मालकी जी अवैधरित्या कोणी मिळवलेली असेल तर ती त्याच्याकडून काढून वैध रीतीने ती इतर ठिकाणी हस्तांतरित करावी, असं मत या ठिकाणी नॉझिक मांडतात. आणि या बाबतीत नॉझिक असं म्हणतात की जी वेल्थ आहे किंवा जी संपत्ती आहे ती ऐतिहासिक प्रक्रियेमधून त्याचं डिस्ट्रीब्युशन पुढे पुढे होत गेलेलं आहे, ती पुढे पुढे हस्तांतरित झालेली आहे आणि याला ते जस्ट म्हणतात, याला ते न्यायिक ठरवतात आणि यालाच ते लिजिटिमेट ॲक्विजिशन, अर्थातच संपत्तीचा वैध अधिकार असं सुद्धा म्हणतात. आपण या ठिकाणी बघितलं की रॉल्स हे संपत्तीचं पुनर्वितरण किंवा हस्तांतरण करण्यावर त्यांचा भर आहे, जे की समाजातील खालच्या वर्गाला हितकारक होईल. मात्र नॉझिक असं म्हणतात की हे जे प्री डिसाइडेड जे पॅटर्न ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे असं ठरवून संपत्तीचं जे हस्तांतरण आहे किंवा पुनर्वितरण आहे, हे काही योग्य होणार नाही आणि व्यक्तींकडून जो राज्य कर घेते त्यालासुद्धा नॉझिक यांचा विरोध आहे. रॉल्स त्यांच्या सिद्धांतामध्ये असं सांगतात की राज्याने जे धनिक वर्ग आहे त्यांच्याकडून कर स्वरूपात काही उत्पन्नाचा भाग गोळा केला पाहिजे. मात्र नॉझिक यालासुद्धा विरोध करतात. ते या कर घेण्याला फोर्स लेबर म्हणतात किंवा बेगार म्हणतात आणि हा जस्टिस आणि हा समाजामध्ये न्याय स्थापण्याचा आधार असू शकत नाही असंही नॉझिक म्हणतात. आणि या ठिकाणी नॉझिक कुठंतरी जो इंडिव्हिज्युअलचे राईट्स आहेत त्याला प्रेफरन्स देतानाच आपल्याला दिसून येतात ओव्हर द सोशल कॉमन गुड, म्हणजे जे सामाजिक हित आहे याच्यापेक्षा जे व्यक्तीचे अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, याला ते श्रेष्ठ ठरवतात आणि त्याला ते उच्च दर्जाचं समजतात.
आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला रॉल्स आणि नॉझिक यांच्या थेअरी ऑफ जस्टिसमध्ये, यांच्या न्यायाच्या सिद्धांतामध्ये जर काही मूलभूत फरक आता समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला असं म्हणता येईल की रॉल्स यांची जी थेअरी आहे जस्टिस ॲज अ फेअरनेस, रॉल्स त्यांच्या थेअरी ऑफ जस्टिसमध्ये जस्टिस ॲज अ फेअरनेस अशी संकल्पना मांडतात. अर्थातच न्याय हा रिजनेबल असला पाहिजे, तो फेअर असला पाहिजे, तो इक्विटेबल असला पाहिजे, न्यायी असला पाहिजे. त्याबरोबरच त्याच्या विरोधात नॉझिक त्यांच्या थेअरीमध्ये जस्टिस ॲज अ एन्टायटलमेंट, म्हणजे न्याय हा एका शीर्षकासारखा आहे किंवा एका अधिकारासारखा आहे असं ते मांडतात. यामध्ये आपल्याला दुसरा फरक असा सांगता येईल की रॉल्स हे इक्वॅलिटीला लिबर्टीपेक्षा जास्तच महत्त्व देतात, मात्र नॉझिक हे लिबर्टीला इक्वॅलिटीपेक्षा जास्त महत्त्व देताना दिसून येतात. रॉल्स हे डिस्ट्रिब्युटिव्ह जस्टिस याचं समर्थन करतात, मात्र नॉझिक डिस्ट्रिब्युटिव्ह जस्टिसला अपोज करतात. त्याचप्रमाणे रॉल्स हे स्टेटला एक वेलफेअर स्टेट म्हणून त्याची भूमिका मांडताना दिसतात, मात्र नॉझिक हे स्टेटला नाईट वॉचमन असेल किंवा फक्त पोलीस स्टेट इत्यादी पुरतं मर्यादित ठेवताना आपल्याला दिसून येतात. आणि न्यायाच्या सिद्धांताबाबत आपण असं म्हणू शकतो की रॉल्स हे लेफ्ट लिबरल आयडिओलॉजीचे समर्थन करताना आपल्याला आढळतात. त्याचबरोबर नॉझिक हे राईट लिबरल आयडिओलॉजीचं समर्थन करताना आपल्याला दिसून येतात. न्यायाच्या सिद्धांताबाबत आपण असं म्हणू शकतो की रॉल्स याची जी थेअरी आहे ती अधिक मानवतावादी आहे किंवा अधिक नैतिक स्वरूपाची आहे, मात्र त्याबरोबरच जी नॉझिक यांनी थेअरी मांडलेली आहे ती तितकीशी मानवतावादी आपल्याला दिसत नाही प्राथमिकदृष्ट्या, आणि ती स्ट्रेट फॉरवर्ड जरी असली तरी ती समाजात सर्वसमावेशकरित्या ॲक्सेप्टेबल होण्यासारखी नाही असंच आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून रॉबर्ट नॉझिक यांची थेअरी ही जास्तीत जास्त भांडवलवादाकडे झुकलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, या भागात आपण इथेच थांबूया. न्याय या संकल्पनेच्या आपल्या पुढच्या आणि अंतिम भागामध्ये आपण भारताच्या दृष्टीने न्याय आणि भारतीय संविधानातील न्यायाबाबत काय तरतुदी केलेल्या आहेत त्याबद्दल चर्चा करूया. धन्यवाद.